का बरं धुतली? अरे पण तुम्ही कलर केला होता त्याला. हा का बरं धुतली तू? बघ किती खराब होऊन गेली, आता ओली झाली. आता फेकून द्यायची, खराब झाली. मी भाजी घेऊन येते, तोपर्यंत तू बसून राहशील ना? शांत बसेल ना? मस्ती नाही करायच्या. भाज्या इथे छान मार्केटमध्ये घेऊन आलेले, काही एवढ्या पाहिजे तशा भाज्या भेटल्या नाही. पण आता 8 दिवसासाठी सारखं जाता नाही येणार, म्हणून मी भाज्या जेवढ्या भेटल्या तेवढं काही घेऊन आलेली आहे. छान असा कोबी भेटलेला, वांगी, शिमला मिरची आणि मुळा बऱ्याच दिवसापासून खाल्लेला नाही, तर मुळाही घेऊन आलेली आहे. गावरान कारली भेटलेली. आठवड्यातून एकदा तरी कारल्याची भाजी झालीच पाहिजे, आणि कारलं मलाही खूप आवडतं, म्हणून मी कारलंही घेऊन आलेली. थोडीशी फळे आणलेली आहे. आणलेल्या भाज्या सगळ्या साफ करून ठेवायच्या आहे, तर त्या आजच करून ठेवायला पाहिजे, नाही तर दुसऱ्या दिवशी लगेच खराब होऊन जातात. मेथी शक्यतो आणली त्याच दिवशी निवडून ठेवते, म्हणजे मग एमर्जन्सीला पटकन घाई गडबडीत लगेच मेथीची भाजी बनवली जाते. वाटाणे कालच आणलेले होते, तर ते आज साफ करून ठेवलेले आहे. आणि मुलांनी तोपर्यंत भाजी साफ करेपर्यंत भेळही बनवली, कांदा टोमॅटो टाकून, आणि खायला पण सुरुवात केलेली आहे. सायंकाळची वेळ झालेली आहे आणि दिवाबत्ती करायची वेळ झालेली आहे. तर संध्याकाळी 6:30 वाजता दिवाबत्ती, देवाला दिवा लावूया, अगरबत्ती लावूया. यावेळेस मुलांनाही प्रार्थना म्हणायला लावते. अक्षू, कोणती प्रार्थना बोलता ग? दिवा दिवा विकप काही कुंभ मोहा, दिवा पाहून मटका, देवा लावले देवा पाती, उदय पडला तुरतील फाती, माताचे बत्ताल सगळे देवांचे पाती. मार्केटमधून छान गाजर आणलेले आहे, आणि बरेच दिवसापासून गाजराचा हलवा काही बनवलेलाच नव्हता, तर आज गाजराचा हलवा बनवूया असं ठरवलं होतं. आणि इथे मी एक खिसणी घेतलेली आहे, बरेच दिवसापासूनची आहे ती माझ्याकडे. याच्यामध्ये छान व्यवस्थित किसल्या जातं, आणि खाली त्याला भांडं असल्यामुळे ते त्या खिसणीच्या याच्यातून बरोबर खाली गाजराचा किस पडतो, म्हणजे त्याला जास्त जोर लावायची गरज पडत नाही, आणि इकडे तिकडे सांडल्याही जात नाही. व्यवस्थित छान असं गाजराचा किस आपल्याला इथे भांड्यात तयार झालेला आहे. जसं आपल्याला गाजर, खोबरं किंवा जे काही किसायचं असेल तेही खिसू शकतात. तसंच आपण याला साधारण 12 जाळ्या आहे, तर 12 जाळ्यातून तुम्ही जसं की काही बनवू शकता, जसं की वेपर्स, जाड बारीक असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला याच्यामध्ये जाळ्या आहेत, तर ते सहज तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध मिळून जाईल. गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी साधारण यामध्ये अर्धा किलो गाजर किसून घेतलेला होता, आणि तो मी त्याला परतवायला ठेवलेला आहे. आणि यामध्ये मी साधारण 1 चमचा गावठी तूप घालणार आहे. तुम्ही जे कोणतं तूप असेल, गाईचं किंवा म्हशीचं, तेही घालू शकता. गॅसवरती मी दुसऱ्या साईडला तोपर्यंत अर्धा लिटर दूध तापवायला ठेवलेलं आहे, आणि एका साईडला आपला हलवाही परततो आहे. त्यामध्ये दुधामध्ये मी चमचा घातलेला आहे, म्हणजे दूध आपलं उतू आलं तर खाली जाणार नाही, त्या चमच्यामुळे ते दूध उतू जाणार नाही. आणि एकीकडे आपला हलवाही व्यवस्थित परततो आहे. दूध आपल्याला त्या हलव्यामध्ये वापरायचं आहे. गाजराचा किस इथे चांगला परतलेला आहे बघा, आणि आपलं दूधही गरम झालेलं आहे. तर मी याच्यामध्ये अर्धा लिटरला थोडंसं कमी दूध यामध्ये टाकते, आणि व्यवस्थित आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे साधारण ते दूध त्यामध्ये आटलं पाहिजे. छान ह्याला आता आपण दुधामध्ये शिजवून घेऊया.
याच्यामध्ये पेढा किंवा खवा टाकायची काही गरज नाही. दुधामध्ये शिजवला तरी छान होतो. आणि याच्यातलं सर्व दूध आटल्यानंतर तुम्हाला पाहिजे तुम्ही साखर पण टाकू शकता. आणि मी इथे गूळ टाकणार आहे. गुळाने चव छान येते. आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकायचे असेल तर ड्रायफ्रूट्स टाका. आणि विलायची पावडर टाकू शकता, म्हणजे सुगंध छान येईल. आणि दूध सगळं आटून घ्यायचं. त्याच्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये गूळ घालायचं आहे, कारण गूळ आणि दूध फुटतं, त्यामुळे गुळाने दूध फुटतं, त्यामुळे शक्यतो दूध पूर्ण आटल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये गूळ घालायचं आहे. हलव्यातील बऱ्यापैकी दूध आपलं आटलेलं आहे. आणि आता आपल्याला पाहिजे तेवढं चवीनुसार आपल्याला साखर किंवा गूळ तुम्ही यामध्ये घालू शकता. मी यामध्ये गूळ घातलेला आहे आणि ते परतून घेते आहे चांगलं, कारण गुळामुळे थोडंसं त्याला पाणी सुटेल. तर आटू द्यायचं त्यातलं पाणी थोडंसं आणि मग नंतर वापर करायचा. साईडला आपले मेथीची भाजी छान शिजते आहे. आपला हलवा छान असा तयार झालेला आहे. आणि नैवेद्य हा आपला जो काही भाजी भाकर जे काही बनवलेलं असतं त्याचा नैवेद्य पहिला आपण देवाला दाखवतो आणि मग नंतर आपण तो ग्रहण करायचा. हा आमच्या घरातील आपल्या घरातील नियम आहे. त्यामुळे मी पहिला नैवेद्य हा देवासाठी ठेवलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.